दरम्यान ठाकरे गट आणि मनसेमधल्या जागांचा तिढा आता अखेर सुटल्याच जमाय, कारण दोन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांचा तिढा सुटल्याची माहिती मिळतेय। शिवडी, माहीम, भांडूप, विक्रोळीच्या जागांवरून रस्सीखेच होती। आता केवळ अंतिम शिक्कामोर्तब होणं बाकी आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, ज्या जागांवरून या युतीची अधिकृत घोषणा थांबलेली होती, या जागांचा तिढा अखेर सुटलाय का आणि नेमकी आता या युतीची घोषणा अधिकृतपणे कधी होईल? जे काल आपण पाहिलं असेल, ज्या सेनेच्या आणि मनसेच्या त्या दिवसभर बैठका चालू होत्या। अगदी रात्रीपर्यंत बाळा नंदगावकर सुद्धा मातोश्रीवाले होते, खासदार संजय राऊत हे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचले होते आणि रात्री जे ते उशिरापर्यंत अनिल देसाई हे मातोश्रीवर होते। त्यामुळे सकाळी जे ते संजय राऊतांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना मनसे जागांमध्ये जो तिढा होता तो सुटलाय। त्यामुळे आता एकंदरीत अंतिम जो हात आहे तो फिरवला जाणार आहे आणि दोन्ही पक्षांनी केलेल्या जागांचा वाद आहे तो मिटवण्यात या जे ते नेत्यांना यश आलंय। शिवडी असेल, माहीम असेल, भांडूप, विक्रोळी या भागातील जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होती। मराठी बहुल भाग आहेत, यामुळे या जागांवर आता अंतिम शिक्कामोर्तब होणं बाकी आहे आणि दोन्ही पक्षांची जी ताकद आहे त्या प्रभागांमध्ये कोणाचे उमेदवार यावर चर्चा झाल्याची जी माहिती आहे। जागा वाटप जाहीर न करता फक्त उद्या जी ती युतीची घोषणा करणार असल्याची माहिती आहे ती सूत्रांकडून आपल्याला मिळते। त्यामुळे आज दिवसभर जर या यादीवर अंतिम हात फिरवलं झालं आणि उद्या जी ती पण महेंद्र ज्या पत्रकार परिषदेची सर्वांनाच आस लागलेली आहे, त्या पत्रकार परिषदेची घोषणा या दोन भावांकडून कधी करण्यात येईल आणि नेमकी ही पत्रकार परिषद आज होईल की उद्या होईल? आपल्याला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार ही जी युती आहे राजकीय दोन पक्षांच्या म्हणजे दोन्ही भावांची, आपण पाहिलं असेल दोन्ही भाऊ प्रत्येक वेळी एकत्र येताना पाहायला मिळाले, मात्र त्यांची युती कधी होईल हे पाहणं महत्वाचं होतं। मात्र ही युतीची घोषणा आहे ती उद्या होणार असल्याची माहिती आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळाली आहे। बरं, नक्कीच धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आता उद्या ही अधिकृत घोषणा होऊ शकते असं सुद्धा आता सांगण्यात येतंय।